आज औक्षण राहिलं. आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला ववाळायची नाही. रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला. पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी, रायगडात साठी आलाय. त्यामुळं आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा, कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकावं ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती. जय भवानी, जय शिवाजी. ताटातली निरांजन तशीच ठेवा. आता जिंकून आल्यावरच ओवळून घेऊ. भाऊसाहेब तलवारी काढा. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन, हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम. आज आपल्या धर्मासाठी, आपल्या देवदेवतांसाठी, आपल्या शंभूराजासाठी लढायची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचं, हे माझं स्वराज्य 18 पगड जाती जमातींचं आहे. त्या 18 पगड जाती जमातींनी एक दिलानं लढलं पाहिजे, तवा हा टिकल. आज टिकवायचा. ही जंगल मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. बहिरजी, अरे या जंगलांच्या जीवावरच आपण महाराजांबरोबर तो अफजल फाडला. पण त्या सर्जा खानाला ही जंगल बी चांगलीच माहिती आहे आणि रायगडाकडे जाणाऱ्या समध्या वाटा बी. म्हणूनच सह्याद्रीतल्या हरेक वाटेवरती त्याचा काळ बनून उभे राहा. असे उभे राहा जणू सह्याद्रीचा कडा श्वास रोखुनी खडा. गड्यांनो, त्या सर्जा खानाकडे काय म्हणा आग ओकणाऱ्या तोफा आहेत. अरे असू देत, फिकीर नाही, कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजर आहेत. त्याच्या तोफेतनं उडालेला गोळा जमिनीवर पडून नाही, मराठ्याच्या नजरेच्या धाकानं फुटला पाहिजे हवेतच गपकेनी. छत्रपती शिवाजी महाराज की संताजी धनाजी, जेवताना भाकरी किती खाल्ल्या कधी मोजता का? नाही तर मग अंगी कसं लागायचं. आज पण लढताना गनिम किती कापलं हे मोजायचं नाही तर स्वराज्याच्या अंगी नाही लागायचं. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा. समद्यांनी शेवटची लढाई समजून लढा. लढता लढता हा दिस गोड करा. आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा. दस गोले भी ठीक से दागे तो खत्म हो जाएंगे ये मुट्ठी भर मरहट्टे. चलाओ तोपे.
तुम्हीच पाहिजे. राव चला ना. अवघड आहे. अहो राव काय झालं? इथून जाणं अवघड आहे. मग आता संताजी धनाजी चिर चिर घोडे. रुस्तुम खां खिताब की शमशेर लाई जाए. आज इस भरे दरबार में सरजा खान की जितनी भी तारीफ हो कम है. क्या हुआ? मैं इस किताब के लायक नहीं हूं. मतलब? लेकिन अभी अभी तो तुमने कहा था कि निशाना तो मैंने सही लगाया था, लेकिन चलिए यहाँ से. भागो. वो जानवर भागो. चलिए यहाँ से. फिर आएंगे. हाथ छोड़ो. मुझे नहीं भागना था. बुज़दिलों की तरह मैदान छोड़कर भागे हम. शर्म आनी चाहिए हमें. सर सलामत तो पगड़ी 50. हाथ में एक तलवार ली. ये मराठे जिंदगी भर तुम्हें परेशान करते आ रहे हैं. अगर आज उनके हाथों वो गोला बारूद लगाना तो कल दिल्ली उड़ा देंगे. सरजा खान, चाहे कुछ भी हो जाए, उस हम्बी राव के हाथों इतना सारा गोला बारूद नहीं लगना चाहिए. लगने दो, कुछ फर्क नहीं पड़ता. तुम इन मराठों को जानते नहीं हो. वो कुछ भी कर सकते हैं, कुछ भी. अगर तुमने उसे नहीं मारा तो हम्बीराव को मारा किसने? बताओ, किसने मारा? खुद हम्बीराव ने. जय
आईला बहिरजी एवढा दारुगोळा घेऊन हा भगवा आपण दिल्लीवर पडकवू 2 दिवसात. मग कधी निघायचं हे गाईवरच असतंय. सेनापती आधी या जखमा तर भरू द्या, मग नव्या मोहिमांचा विचार करा. आंबीरराव, गड्या कवर या जखमा अंग खांद्यावर मिरवणार आहेस? कवर नाही, घरची बाई अंगावर दागिनं मिरवताना तकती होय. आपण पण नाही टाकायचं या जखमा मिरवताना. नाही 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 राव, आज तुम्ही जे काय लढलाय, मला नाही वाटत स्वराज्यावर परत कुणी गनिम चालून येईल. आपली लढाई झाली आता नाही. आता स्वराज्य या तरुण पोरांच्या खांद्यावर देऊ आणि आपण होऊ की मोकळे. आणि मालोजी बाबा, तुझा हा संताजी उद्याचा सरसेनापती असेल, शब्द आहे माझा. आताच बातमी आली राव, हा. संभाजी महाराज रायगडावरून. ए, काय कसला आवाज झाला का? आवाज नाही, पोरं जंबुर्गे आला होतं त्याचा असं. नाही 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 नाही, जंबुरे हलवल्याचा नाही, जंबुरा शिलगावल्याचा आवाज आहे. काल तिकट यमन म्हणजे नक्कीच कोणतरी शिलगावला असत. ए समतीकडे बघा रे. स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो. हमारे नमाज का वक्त हुआ है. मुगल सल्तनत के पास सब कुछ है, फिर भी सिवा कभी हाथ नहीं आया और ना ही संभा, क्योंकि यहां हर घर में एक हंबीरराव रहता है. सह्यागिरीचा हत्तर फोडून जन्म आला. या परवरदिगार, इस जन्म में तो नहीं लेकिन अगले जन्म में एक हंबीरराव मुझे जरूर देना. हिंदुस्तान तो क्या, पूरी दुनिया पे राज करूंगा. आमीन.